पंतप्रधान नरेंद्र मोदी पोरादेवी इथं येणार। बंजारा समाजाची काशी असलेल्या नंगारा वस्तूचं करणार उद्घाटन। पंतप्रधान मोदी 25 ते 5 फेब्रुवारी दरम्यान येण्याची शक्यता। पोरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांची एबीपी माझाला माहिती। शिर्डीत राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर। शरद पवारांसह जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रोहित पवार यांच्यासह शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी राहणार उपस्थित। शिबिरानिमित्त शरद पवार शिर्डीत। शरद पवारांनी घेतली साई संस्थानचे माजी विश्वस्त महेंद्र शेळके यांची भेट। शेळके परिवाराकडून पवार यांचा सत्कार। शेळके कुटुंबियांकडून सुप्रिया सुळे यांना साडीची भेट। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षाचं धोरण समजावून सांगण्यासाठी राष्ट्रवादीचं मंथन शिबिर। शरद पवारांचं महाराष्ट्राला असणारं योगदान यावर फोकस करून या शिबिराचं आयोजन केल्याची आव्हाडांची माहिती। मनोज जरांगेंनी सरकारला काही सूचना केल्या त्यावर तातडीनं कारवाई केली। मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। तर आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक, देसाईंची प्रतिक्रिया। मराठ्यांना आरक्षण महायुतीचं सरकारच मिळवून देणार। भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा दावा। आरक्षणाबाबत महायुतीचं सरकार सकारात्मक, चित्रा वाघ यांचं वक्तव्य। मनोज जरांगेंवर मुंबईला येण्याची वेळ येणार नाही। 20 तारखेपर्यंत आरक्षणावर तोडगा निघेल। मंत्री गिरीश महाजनांचा दावा। ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे म्हणून काही नेते ताकद लावतायत। छगन भुजबळ यांची मनोज जरांगेंवर टीका। ॲडव्होकेट जनरल यांच्याशी बोललो असून महाराष्ट्र सरकारतर्फे आणि आयोगातर्फे ॲफिडेव्हिट दाखल झालं असल्याची भुजबळांची माहिती। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशी आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा। मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे अंगणवाडी सेविकांच्या मोर्चाला भेट देणार असतील तर त्यांचं अभिनंदन। भाजप नेत्या चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका। तर फेसबुकवरचे मुख्यमंत्री आता अंगणात आले असंही केलं वक्तव्य। चर्चेनंतरच नवा कायदा लागू करणार। हिट अँड रन कायद्याबाबत केंद्र सरकारचं वाहतूकदारांना आश्वासन। केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर अखिल भारतीय मालवाहतूक काँग्रेस संघटनेचं चालकांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करत संप घेतला मागे। महाराष्ट्रात मालवाहतूकदारांचा संप मागे। महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांची घोषणा। महाराष्ट्रात आजपासून ट्रक आणि अन्य मालवाहू वाहनं धावू लागण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर शहरात आज रिक्षा आणि काळी पिवळी चालकांचा बंद। हिट अँड रन कायद्याच्या विरोधात पुकारला बंद। रिक्षा बंदच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांचे होणार हाल। वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिणाम। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद। शेतकऱ्यांनी आणलेला कांदा बाजारातून नेण्यासाठी वाहन चालक तयार नसल्यानं कांदा व्यापाऱ्यांनी घेतला निर्णय। ट्रक चालकांच्या संपामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याची आवक घटली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।